तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता राकेशने अंजलीला ईश्वरीच्या विरोधामध्ये भडकवलेलं असतं. कारण त्याला घरामध्ये फक्त वाद हवे असतात आणि त्याच्यावरती त्याला स्वतःची पोळी भाजून घ्यायची असते. तेव्हा अंजली येते बाहेर आणि आता ईश्वरीच्या नावाने जोर जोरात ओरडत असते, ईश्वरी लवकर खाली ये, ईश्वरी लवकर खाली ये. तेव्हा इथे घरातले सगळेजण टवकारतात. नेमकं असं काय घडलं की अंजली ईश्वरीला इतक्या जोर जोरात ओरडते. आजी येते आणि म्हणत असते, अंजली काय गं, काय झालं तुला? मगाशी तर तुझा मूड एकदम छान होता आणि अचानक काय झालं तुझ्या मूडला? तेव्हा अंजली म्हणत असते की आजी, आता ते सगळं मी ईश्वरीलाच विचारणार आहे. ईश्वरी लवकर खाली ये, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. तेव्हा इथे ईश्वरी आता घाईघाईने खाली येत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर हळूहळू, ताई इथेच आहे, तू हळूहळू उतर, कारण आधीच तिच्या हाताला लागलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई काय झालं? तू इतक्या जोरजोरात मी सिंदूरला का ओरडतेस? तेव्हा अंजली म्हणत असते, काय गं ईश्वरी, जेव्हा मी घरामध्ये नव्हते तेव्हा तू माझ्या नवऱ्यासाठी सरबत घेऊन गेली होतीस आणि ते सुद्धा त्यांच्या रूममध्ये कुणीही नसताना. कशासाठी? सांग ना, कशासाठी गेली होतीस तू? तेव्हा अर्णव म्हणतो, ताई तू हे काय बोलतेस? आम्ही दिवसभर कणूची काळजी घेत होतो. तुमच्यासाठी मी सिंदूर एवढं सगळं करते आणि तुम्ही तिच्यावरती असे खोटे नाटे आरोप करता. हे आरोप करताना तू थोडासुद्धा विचार केला नाहीस का? तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, काय काळजी घेतली ना तुम्ही कणूची माहिती आहे मला. तुम्हाला आता मी सांगत नाही तर दाखवते. हे आहे आपल्या कणूचं स्ट्रोलर. त्याचं चाक बघा किती तुटलंय. तेव्हा अंजली म्हणते, बापरे, माझं बाळ, माझी कणू पडली का याच्यातून? स्ट्रोलरमधून माझी कणू पडली म्हणून हे चाक तुटलंय का? तिला लागलंय का कुठे? अहो चला, आपण लवकर तिला घेऊन जाऊया, तिचं स्कॅनिंग वगैरे करूया. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, ताई प्लीज स्टॉप इट. अगं काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? आम्ही स्वतःची कामं बाजूला ठेवून इथे कणूकडे दिवसभर लक्ष देत होतो. इथे मी सिंदूर त्याच्यासाठी दूध तयार करायला गेली होती आणि मी वरती माझं काम करत होतो. तर त्या गाडीला माझा धक्का लागला आणि ते स्ट्रोलर खाली पडलं आणि त्याचं चाक तुटलं आणि कणू माझ्याबरोबर वरती रूममध्येच होती. तेव्हा मी सिंदूरला वाटलं की त्याच्यामध्ये कणू आहे की काय. ती धावत पळत इथे आली, तिचा पाय घसरला, ती पडली आणि तिच्या इथे हाताला लागलं. तिचं हाड तुटलंय, तुला कळतंय का? तेव्हा इथे कणूला काही झालेलं नाही आहे. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, आणि हे बघ, तू किती काही बोललास ना तरी या मुलीवरती माझा विश्वास नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, नाहीतर काय, ह्या मुलीचा काय भरोसा? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, अहो मामी, त्या छोट्या मुलीबरोबर माझी काय दुश्मनी असणार आहे? तेव्हा अंजली म्हणते, हो गं, तिच्याबरोबर दुश्मनी नाही, पण यांच्याबरोबरचं दुश्मनी आहे ना, बरोबर ना? तुमचा दोघांचा डावच आहे. यांना बोलण्यामध्ये वागण्यामध्ये अडकवायचं आणि या घरातून हाकलून द्यायचं, बरोबर ना? जे तुझ्या आईने माझ्या बाबांबरोबर केलं ना, तेच आता तू माझ्या नवऱ्याबरोबर करतेस. तेव्हा अर्णवला राग येतो आणि अर्णव रागाच्या भरामध्ये अंजलीवरती हात उगारतो आणि म्हणतो, ताई प्लीज प्लीज गप्प बस. तेव्हा इथे अर्णवने आपल्या बायकोवरती केले जाणारे हे घाणेरडे आरोप आता सहन केलेले नसतात आणि तो अंजलीवरती हात उगारतो. तेव्हा अंजली म्हणते, बघितलंस ना आजी, बघितलंस, चिंटू किती बदललाय. ह्या खोटारड्या मुलीमुळे तो माझ्यावरती हात उगारतोय. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ताई तू काय बोलतेस? तू उगाच मी सिंदूरवरती खोटे नाटे आरोप करू नको. ती माझी बायको आहे, ती कशी आहे मला माहिती आहे. माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तू जे काही बोलतेस ना त्याचा जरा विचार कर. तेव्हा अंजली म्हणते, काय विचार करायचा आहे? मी विचार केला. अरे तू बदलला आहेस, तू पूर्वीचा चिंटू राहिलेला नाही आहेस. तुझी बायको आली आणि तू बदललास. पहिला मला मंदिरामध्ये घेऊन जात असताना मला उचलून घेऊन जात होतास, बरोबर ना, कारण माझे पाय भाजतील म्हणून, आणि आता तू माझ्यावरती हात उगारतोयस. तेव्हा अर्णव म्हणतो, पण हे मी का करतोय सांग ना? जसं मी बदललोय तशी तू सुद्धा बदललीच आहेस ना. तू इथे मी सिंदूरला ओळखत नाही, तिने आतापर्यंत या घरासाठी काय केले, आपल्या सगळ्यांसाठी काय केले, हे सगळं तू विसरून गेलीस आणि फक्त तिच्यावरती आता हल्ली आरोप करतेस. तिला प्रत्येक वेळेला तू चुकीचं समजतेस. तुम्हाला कुणालाच मी सिंदूरचे चांगले गुण दिसत नाही आणि तू उगाच तिच्या आईवरती ब्लेम का करतेस? तिची आई
जेव्हा इथे आपल्या आईवडिलांच्या बाबतीत जे काही घडलं त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे की नाही आहे हे अजून सिद्ध झालेलं नाही आहे. तू त्यांच्यावरती आरोप का करतेस? आहेत तुझ्याकडे काही पुरावे? सांग ना, तुझ्याकडे पुरावे आहेत का? मी सिंदूरची त्या सगळ्यामध्ये काय गलती आहे? तिची आई गुन्हेगार आहे असे तुझ्याकडे काय पुरावे आहेत? मग विनाकारण तू कुणावरतीही पुरावे नसताना आरोप करू नकोस. मी ते ऐकून घेणार नाही आहे. आणि यापुढे सगळ्यांनी ऐका, जर मी सिंदूरवरती कुणीही चुकीचे आरोप केले ना तर मी ते सहन करणार नाही आहे, काहीही झालं तरीसुद्धा. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अहो अंजली, हे तुम्ही काय केलंत? मी नॉर्मल तुम्हाला एक गोष्ट सांगितली आणि तुम्ही येऊन त्या गोष्टीचा इतका मोठा तमाशा केलात, याची खरंच काही गरज नव्हती. अहो इथे ते दोघेजण आपल्या कणूची किती काळजी घेतात, सगळं मनापासून करतात. अर्णव साहेबांचं आपल्या सगळ्यांवरती किती प्रेम आहे, मला सुद्धा ते समजून घेतात. तुम्ही विनाकारण त्यांना काही बोलू नका, त्यांच्यावरती असे आरोप करू नका. तेव्हा इथे आजी आता म्हणत असते, एक मिनिट, घरामध्ये शांतता ठेवण्याचं काम आपल्या सगळ्यांचंच आहे. प्रत्येक वेळेला कुठल्या तरी एका व्यक्तीच्या चुकांवरती पांघरून घातलं जाणार नाही. जी गोष्ट सातत्याने या घरामध्ये आता घडत चालली आहे ना, ती कुठेतरी थांबायला हवी आहे. मी सुद्धा ईश्वरीचं वागणं बरेच दिवस बघते. तिचं वागणं आता माफ करण्यासारखं तर अजिबातच नाही आहे. म्हणून मी सगळ्यांसमोर सांगते, आजपासून या घरामध्ये कुणीच ईश्वरीचा सून म्हणून मान ठेवणार नाही, तिचा सून म्हणून स्वीकार करणार नाही आहे. आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, जर तुम्ही कुणीच इथे मी सिंदूरला सुनेचा मान देणार नाही, तिचा सून म्हणून मान ठेवणार नाही ना, तर तुम्ही सगळ्यांनी या घरामध्ये मुलगा म्हणून मला सुद्धा विसरून जायचं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर प्लीज तुम्ही असं काही बोलू नका. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही मी सिंदूर, हे लोक जर तुझी इज्जत करणार नसतील ना तर मला सुद्धा यांचा मान सन्मान नको आहे. आणि जोपर्यंत तुम्ही सगळेजण माझ्या बायकोचा सून म्हणून स्वीकार करणार नाही ना, तोपर्यंत मी सुद्धा तुम्हाला कुणालाच स्वीकारणार नाही आहे. तुमचा कुणाचाच मी विचार करणार नाही आहे, कळलं तुम्हाला? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आणि यापुढे लक्षात ठेवा, तुम्हाला तिचा सून म्हणून स्वीकार करायचा आहे तर करा, नाहीतर नका करू. पण यापुढे माझ्या बायकोला जर कुणी काही बोललं ना तर ते मी अजिबात सहन करणार नाही आहे. आणि आता मुलगा म्हणून तुम्ही माझा विचार करू नका आणि मी सुद्धा तुमचा कुणाचाही विचार करणार नाही आहे. चल मी सिंदूर, रूममध्ये चल. तेव्हा इथे अर्णव सगळ्यांना आता चांगलं सुनावतो आणि ईश्वरीला आपल्या रूममध्ये घेऊन जातो. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, बघतेस ना आजी, या माणसाला आता आपल्या कुणाचीही काळजी राहिलेलीच नाही आहे, त्याला फक्त त्याची बायको दिसते. अंजली जेवढी चांगली वागत होती आता त्याच्यापेक्षा 1000 पटीने जास्त ती चुकीची आणि क्रूर वागते. तिचं वागणं बघून आपल्याला इरिटेशन होतं आहे, पण तिला त्याचं काहीच वाटत नाही आहे. त्यानंतर इथे आजीला सुद्धा अर्णवने चांगलं सुनावलं होतं की जर तुम्ही ईश्वरीचा मान ठेवणार नाही तर तुम्ही मुलगा म्हणून मला सुद्धा इज्जत द्यायची नाही आणि ना मी तुम्हाला देणार. तेवढ्यात सुप्रिया येते आणि म्हणत असते, शुभंकर हे घे, चहा घे. शुभंकर म्हणत असतो, थँक्यू काकू. तेव्हा ती म्हणत असते, शुभंकर तुला कसल्या गोळ्या वगैरे चालू आहेत का रे? तेव्हा तो म्हणतो, नाही. पण का? हो म्हणजे तू का विचारतेस? तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, नाही, अरे सकाळ सकाळ तुझं गोळ्यांचं पार्सल आलं आहे ना, म्हणून मी तुला विचारलं, तुला कसल्या गोळ्या चालू आहेत का? आजारी आहेस का तू? तो म्हणतो, नाही गं, हेअरफॉल होतो ना, हेअरफॉलच्या गोळ्या सुरू आहेत. लोकांना सांगितलं तर ते चेष्टा करतात ना, म्हणून कुणाला काही सांगितलेलं नाही आहे. हेअरफॉल? तेव्हा ती म्हणते, अरे बापरे, हो का? एवढंच ना, काही हरकत नाही. तुझ्या गोळ्या मी किचनमध्ये ठेवल्यात, तू जाताना घेऊन जा. तेच मी म्हणते, एवढा हट्टाकट्टा मुलगा आणि याला कसल्या गोळ्या सुरू आहेत? तेव्हा इथे शुभंकर म्हणतो, हो ना, नाही नाही, त्या नॉर्मलच गोळ्या आहेत, तू काही काळजी करू नको. तेव्हा सुप्रिया म्हणते, बरं बाबा ठीक आहे, त्या गोळ्या मी किचनच्या तिथे ठेवल्यात, त्या व्यवस्थित घेऊन जा आणि जशा आहेत तशा आठवणीने खात चल. तेव्हा इथे शुभंकर म्हणत असतो की त्या गोळ्या आईबाबांना काय गरज होती इथे पार्सल करायची? आईबाबा, तुम्ही हे चांगलं केलेलं नाही आहे. जर आता मावशीला कळलं असतं की त्या गोळ्या माझ्यासाठी आहेत तर तिला किती मोठा धक्का बसला असता. तेव्हा इथे शुभंकर म्हणतो की काही झालं ना तरी त्या गोळ्या मी खाणार नाही आहे, कारण त्या गोळ्या मी खाल्ल्या ना की माझ्या नमूवरचं प्रेम आहे ना कमी होतं आणि मला माझ्या नमूवरचं प्रेम कमी व्हायला नको आहे, ते तसंच उलट वाढत राहिलं पाहिजे, अजिबात कमी होता कामा नये. त्यामुळे त्यातली एकही गोळी मी खाणार नाही आहे. त्यानंतर अंजली रूममध्ये आलेली असते. अंजली म्हणत असते, काय तर म्हणे,
मला मुलगा मानू नका आणि मी तुम्हाला कुणाला ॲक्सेप्ट करणार नाही आहे. माझ्यावरती हात उगारला, बहिणीवरती. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अहो अंजली मॅडम, हे काय केलं तुम्ही? एक गोष्ट मी तुम्हाला एका विश्वासाने सांगितली आणि तुम्ही जाऊन त्या गोष्टीचा बाहेर जाऊन तमाशा केलात. हे सगळं काय करायची गरज होती तुम्हाला? मला इथे तुमच्या 2 भावंडांमध्ये भांडण लावायचं नाही आहे. तुम्ही विनाकारण भांडलात. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, अहो तुम्हाला नाही माहिती हे लोक तुमच्याबरोबर कसे वागत होते. आता जे आरोप त्या ईश्वरीवरती झाले ना काही दिवसांपूर्वी, तेच लोक ते आरोप तुमच्यावरती करत होते आणि मला नाही वाटत मी काही चुकीचं केलं. मी जे काही बोलले, जे काही केलं ना, एक बायको म्हणून मी बरोबरच केलं. ती ईश्वरी का म्हणून तुमच्या रूममध्ये आली? कशासाठी? कारण तिला तुम्हाला कुठल्या तरी प्रकरणामध्ये अडकवून या घरातून हाकलून द्यायचं आहे. हा तिचा डाव आहे आणि मला माहिती आहे ना, ती हे प्रयत्न करतच राहणार असेल. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते की अंजली, तू जे काही केलंस ना ते एकदम योग्यच केलंस गं. त्या ईश्वरीला ना असंच सुनवायला हवं होतं. ईश्वरी सातत्याने पुढे पुढे करत असते. एक दिवशी आहे ना तिने काय केलं असतं माहिती आहे का? स्वतः सगळ्या संपत्तीवरती डाला घालून बसली असती आणि एक एक करून आपल्याला घरातून बाहेर काढलं असतं. तेव्हा इथे अंजली म्हणते, ती काय आपल्याला बाहेर काढणार? एवढं सोपं वाटलं का तिला? वल्लरी म्हणते, सगळी सत्ता तिच्या हातामध्ये गेली असती ना तर तिला हे सगळं सोपंच वाटलं असतं. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, म्हणून म्हणते मी अंजली, तू एक काम कर, सगळी प्रॉपर्टी आहे ना ती अर्णवच्या नावावरती आहे ना, 50% प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करून घे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अहो मामी, आधीच त्या भडकल्यात आणि तुम्ही अजून काही त्यांना भडकवताय, त्यांना शांत करा ना. तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते, अहो जावई बापू, तुम्हाला नाही माहिती, तुम्हाला आठवत नाही आहे, ही ईश्वरी दिसते तेवढी साधी भोळी नाही आहे. अर्णववरती तिने चांगलाच कब्जा करून ठेवला आहे. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, अहो तसं काय नाही आहे, ते दोघेही चांगले आहेत, आपल्या सगळ्यांचा विचार करतात. तेव्हा इथे वल्लरी आपल्या मनामध्ये म्हणत असते, याची याददाश्त काय गेली? हा तर एकदम संत माणूस झाला, नाहीतर हा किती क्रूर होता, किती नीच होता, मला काही माहिती नाही आहे का? तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, जावई बापू तुम्ही काहीही म्हणा, कारण राकेश काय म्हणत असतो, अहो अंजली मॅडम थांबवा हे सगळं करायची खरंच काही गरज नाही आहे. माझ्यामुळे या घरामध्ये वाद होता कामा नये. तेव्हा वल्लरी म्हणते, जावई बापू तुम्ही तर काहीच बोलू नका. अंजली, मी तुझ्याबरोबर आहे. काही झालं ना तरी आपण ह्या ईश्वरीला माफ करायचं नाही. ईश्वरीला घरातून बाहेर काढण्यासाठी जे करता येईल ते सगळं आपण करायचं. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की भांडा भांडा, तुम्हाला दोघांना भांडताना बघून मला खरंच खूप आनंद होतो. या भांडणामध्ये मी माझं स्वार्थ साधून घेणार. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा बरं. तेव्हा इथे राकेश काय म्हणतो, आता मी जातो आणि अर्णव ईश्वरीसमोर एक इमोशनल डायलॉग मारून येतो. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की मी जे केलं ते योग्यच केलं. या लोकांना तुझ्याबरोबर नातं ठेवायचं नसेल तर मलासुद्धा ठेवायचं नाही आहे. तेव्हा मामा म्हणतात की अर्णव, ईश्वरी, हे सगळं काय आहे? राकेशला फसवायचा प्लॅन आपल्यावरतीच उलटा कसा काय फिरला? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मामा, अरे पण तो प्लॅन आपण का केला होता? राकेशचं सत्य सगळ्यांच्या समोर लवकरात लवकर यावं म्हणूनच ना. त्याची याददाश्त गेले आणि तो इकडे तिकडे मिरवतोय, पण त्याने आधी काय काय केलंय ते सगळं विसरायचं का? त्याने इथे शलाकाबरोबर लग्न केलं, तिची प्रॉपर्टी लुबाडली, तिचा खून केला, ताईबरोबर लग्न केलं, ताईलासुद्धा त्याने किती वेळा औषधं दिली, तिलासुद्धा मारण्याचा हळूहळू प्रयत्न केला होता. त्यानंतर मी सिंदूरला फसवलं, त्याचं लग्न झालं नाही असं सांगत मी सिंदूरबरोबर लग्न करण्याचा प्रयत्न केला. अरे त्याने किती कारनामे केले. ताईचं लग्न झालेलं असताना रियाबरोबर त्याचं अफेअर होतं, तिच्याबरोबर गोव्याला गेला होता. ताईला फसवतोय, सगळ्यांना फसवतोय आणि अशा गुन्हेगाराला सतत आपण पाठीशी घालत राहायचं का? मला ते योग्य वाटत नाही आहे. त्यानंतर इथे आता नम्रता काम करत असते किचन क्लाउडमध्ये. तेव्हा ती गाणं गुणगुणत असते. तेव्हा शुभू तिथे येतो आणि म्हणत असतो, काय नमे ढमे, आज खूप खुश दिसतेस, गाणं वगैरे तू गुणगुणतेस. तेव्हा इथे नम्रता म्हणते, काय शुभू, मी इथे गाणं गुणगुणत होते? खरंच मला ते कळलंच नाही. तो म्हणतो, होतं होतं असं होतं. माणूस जेव्हा खूप आनंदात असतो ना तेव्हा तो असाच वागत असतो आणि तू त्यात प्रेमात सुद्धा आहेस. ती म्हणते, हो, हे तू अगदी बरोबर बोललास. तेव्हा शुभंकर म्हणत असतो, घे, तू डबा विसरली होतीस ना, मी तुझ्यासाठी डबा घेऊन आलो आहे.
तेव्हा इथे नम्रता म्हणते, शुभू थँक्यू सो मच तू डबा घेऊन आल्याबद्दल. तेव्हा इथे तो म्हणतो, फक्त डबा घेऊन आलो म्हणून. ती म्हणते, नाही, तू मित्र म्हणून मला जे सल्ले देतोस ना त्याचासुद्धा फायदा होतो मला. मी आणि आकाश कसे एकत्र आलो बघ. तेव्हा शुभंकर म्हणत असतो, नाही, मी दिलेले सल्ले जर तू ऐकले असतेस ना तर तू आता आकाशबरोबर नसतीस. पण तू माझं न ऐकता स्वतःच्या मनाचं ऐकलंस म्हणून तू आकाशबरोबर आहेस. पण आता आकाशच नसेल तर तू माझ्याच बाजूने असतीस ना. तेव्हा इथे शुभंकर मनामध्ये म्हणतो की माझी तर इच्छा आहे तुम्ही दोघांनी कधीच एकत्र येऊ नये. आणि तो म्हणतो, नम्रता आता मी देवाजवळ फक्त एकच प्रार्थना करतोय की तू पुन्हा आकाशबरोबर कधीच भांडू नकोस. तुम्ही दोघे कधीही वेगळे होता कामा नये. तेव्हा इथे नम्रता म्हणते, आणि भांडण झालं तर तू आहेस की मला समजवायला, हो ना. तो म्हणतो, हो, समजवायला तर मी आहेच. पण आकाश जर तुझ्या आयुष्यातून गेला तर नंबर तच माझाच लागला असता ना, बरोबर ना. आपण दोघे एकत्र आलो असतो. तेव्हा नम्रता म्हणते, हे काय बोलतोयस तू शुभू, वेड्यासारखा बावळटासारखा काय बोलतोयस. तेव्हा शुभंकर म्हणतो, अगं मस्करी केली मी, चिल मस्करी केली, तसं काही होणार नाही आहे. आकाश आणि तुम्ही दोघेजणच एकत्र येणार आहात. तेव्हा ती म्हणते, बरं शुभू, आकाशचा फोन येतो या, मी जरा बोलून आलेच. तेव्हा ती आता फोनवरती बोलण्यासाठी बाहेर गेलेली असते. तेव्हा शुभंकर म्हणतो की नमू, आकाशच जर आपल्यामध्ये नसेल तर तू फक्त माझीच होशील ना गं, फक्त माझी, शुभंकरची. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अर्णव, ईश्वरी, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्या आता राकेशला काय आठवतं आहे की नाही आठवत आपल्याला काही माहिती नाही आहे. तो नाटक करतो आहे की नाही आपल्याला खरंच काही माहिती नाही आहे. पण आता अंजलीचं रागवणं स्वाभाविक आहे, कारण तिला माहितीच नाही आहे की राकेश आधी कसा वागत होता, तो किती नीच होता, कुणालाच काही माहिती नाही आहे. त्यामुळे ती आता रागवणारच, ती आपल्या नवऱ्याचीच बाजू घेणार. तेव्हा अर्णव म्हणतो, आणि आपण काय फक्त सहन करत राहायचं का मामा, तो राकेश इतका नीच वागलाय, सगळं ऐकत बसायचं. मामा म्हणतात की हो, सध्या तरी आपल्याला शांतच राहावं लागणार आहे. आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय आहे का अर्णव. हे बघ, आता तू शांत हो जरा. आणि राकेशने जे काही केलं आहे आपण ते हळूहळू सगळ्यांच्या समोर आणू ना. पण ती ही वेळ नाही आहे ईश्वरी, मी तुला पण सांगतोय, ती ही वेळ नाही आहे. आपल्याला त्याचं भांडं फोडायचं आहे, पण वेळ आल्यानंतर. तोपर्यंत त्याला त्याचा जो काही प्लॅन साधायचा आहे ना तो साधू दे. योग्य वेळ आल्यानंतर आपण त्या राखेचा पर्दाफाश नक्की करू, पण तोपर्यंत तू शांत राहायचं आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात, ईश्वरी तू अर्णवला जरा समजाव. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो मी त्यांना समजावते. तेव्हा मामा म्हणतात, पण ह्या लोकांचं वागणं मला वाटलेलं त्याच्यापेक्षा खूपच जास्त वाईट आहे मामा. हे सगळेजण किती विचित्र वागलेत मी सिंदूरबरोबर. तेव्हा मामा म्हणतात, हो मला माहिती आहे, कारण त्या लोकांना असं वाटतं आहे की ती चुकीची आहे, राकेश चुकीचा आहे, कुणाला काही माहितीच नाही आहे. त्यामुळे जे काही करायचं आपल्याला शांत डोक्याने करायचं आहे. आता इथे घाई गडबड करून जमणार नाही आहे, आपल्याला इथे शांत डोक्याने चालायचं आहे. तेव्हा इथे ईश्वरी मामांना खुणावते की मी अर्णव सरांना शांत करते, त्यांना मी समजावते. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी बिचारी घाबरलेली असते, पण तिचा हा प्लॅन आहे ना सपशेल फेल झालेला असतो. राकेशने तिच्याच प्लॅनमध्ये तिला अडकवलेलं असतं. पुढील भागामध्ये राकेश म्हणत असतो की खरंच म्हणजे मी एक साधी गोष्ट त्यांना सांगायला गेलो आणि त्याचा इतका मोठा इश्यू होईल खरंच मला वाटलं नव्हतं. माझ्यामुळे तुम्हा दोन भावंडांमध्ये भांडण होता कामा नये, आणि माझ्यामुळे आता पुन्हा कधी भांडण होणार नाही याची काळजी मी स्वतः घेईन. तेव्हा इथे राकेश म्हणतो, वाह, काय ॲक्टिंग केलीस तू राकेश. ॲक्टिंग करत असताना पूर्ण त्या ॲक्टमध्ये घुसतोस तू. आणि आता तर काय, इथे अर्णव ईश्वरीला मी जे बोललो ते खरंच वाटलं असेल. माझी तर अशी इच्छा आहे की हे भांडण कधीच थांबू नये. हे भांडण दिवसेंदिवस कसं वाढत जाईल याचकडे मी लक्ष देईन. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की इथे ईश्वरी फॅब्रिकचा हा इव्हेंट आहे आणि तुम्ही सगळ्यांनी फॅमिली म्हणून त्याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे. आजी म्हणते, अजिबात नाही, काहीही झालं ना तरीसुद्धा आम्ही ईश्वरीच्या नावाने सुरू केलेल्या ह्या आता लॉन्चमध्ये सामील होणार नाही. तू जर नाव बदलणार असशील ना तरच आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सामील होऊ, नाहीतर माझा हा निर्णय अंतिम झालेला आहे की आम्ही कुणीही या इव्हेंटमध्ये सहभागी होणार नाही, अगदी काही झालं तरीसुद्धा. तेव्हा अर्णव म्हणतो, नावात बदल होणार नाही आहे, ईश्वरी फॅब्रिक हेच नाव राहणार. तेव्हा इथे लगेचच आजी म्हणते, मग ठीक आहे, तुला नावच बदलायचं नाही आहे,
मग आम्हीसुद्धा ह्या इव्हेंटला येऊ अशी तू आशा करू नकोस. काही झालं तरी आम्हीसुद्धा येणार नाही म्हणजे नाही आणि माझा हा निर्णय अंतिम आहे, याच्यामध्ये बदल होणार नाही, असं आजी अर्णवला स्पष्टपणे सांगत असते.